उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस पर जोरदार हमला बोला है। उद्धव ठाकरे ने कहा कि पहले बोलते थे मी पुन्हा येईल और अब बोलते हैं मला जाऊ द्या ना घरी वाजले 12। आपको बता दें कि आज शिवसेना अपना 98वां स्थापना दिवस मना रही है और स्थापना दिवस के मौके पर शिवसेना के दोनों गुट एकनाथ शिंदे और उद्धव ठाकरे राजनीतिक कार्यक्रम का आयोजन किया और इस मौके पर उद्धव ठाकरे ने सभी नवनिर्वाचित सांसदों का अभिवादन किया और विधानसभा चुनाव के शंखनाद भी किया। और इसी बीच उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस पर तंज कसा है। उद्धव ठाकरे ने कहा कि अब देवेंद्र फडणवीस इस्तीफा लेकर घूम रहे हैं और पहले कहा करते थे कि मी पुन्हा येईल और अब कहते हैं कि मला जाऊ द्या ना घरी वाजले 12। आपको बता दें कि 19 जून 1966 को बाला साहेब ठाकरे ने एक राजनीतिक संगठन के रूप में शिवसेना की स्थापना की थी और आज दोनों गुट उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे दोनों ने अपनी अपनी शक्तियां दिखाई है। और इसी बीच उद्धव ठाकरे ने देवेंद्र फडणवीस पर जोरदार हमला किया है। ये जरा सुनिए क्या कहा है। वही इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात? बरोबर बोललात। मग ते पुन्हा येईन म्हणणारे आता काय म्हणतात माहितीये? जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना 12। आता जाऊ द्या घरी जाऊ द्या वाजवले की 12 तुमचे म्हणजे 12 वाजले आता जाऊ द्या ते बोलतात नाही 12 बज गया और सत्यानाश करो। काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही, काही जोडलेली नाहीये। कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये। असं हे सगळं सरकार चाललेलं आहे। त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणुका आल्यात। एक पदवीधर शिक्षक मुंबईच्या दोन्ही आपण लढतोत, मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत। नाशिक शिक्षक लढतोय, मला नाशिक शिक्षक सुद्धा यावेळेला जिंकून पाहिजे। आता लढाई सुरू झालेली आहे, आता थांबायचं नाही। आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला। पण त्याच बरोबरीने आणखीन 11 विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली 11 ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार। मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की किती तुम्ही अंत बघणार आहात? अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही खोळंबून ठेवलेला आहे, राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे, ते 40 आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का? आणि यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते? मग आता हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, प्रक्रिया सुरू केलीच कशी, झालीच कशी? अपात्र आमदार, गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात?